नमस्कार, आपण पाहत आहात रेस संवाद न्यूज चॅनल। पुढील 2 दिवस धोक्याचे, प्रशासनाला सहकार्य करा। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे नागरिकांना आवाहन। केवळमध्ये वारंवार विनंती केल्यानंतरही जे व्यक्ती होते ते बाहेर आले नाही आणि त्यानंतर 12 तासचे ऑपरेशन रात्रभर करावे लागला। त्यानंतर जवळपास त्यामध्ये 15 लोक इन्वॉल्व होते त्या ऑपरेशन मध्ये आणि त्या 12 तासच्या ऑपरेशनच्या नंतर एक व्यक्तीला आम्ही बाहेर काढू शकलो। आमचे जे सोलापूरचे जे नागरिक आहेत, जे गावकरी आहेत, त्यांना जर धोका असेल तर माझी जी टीम आहे ते तहसीलदार असो किंवा प्रांत असो किंवा NDRF ची टीम असो किंवा आमचे वेगवेगळे जिल्ह्यातून जे आमचे सोलापूर जिल्ह्याचे जे बोट आणि मॅनपॉवरची जी टीम असो, आम्ही नक्कीच वारंवार प्रयत्न करणार आणि तुम्हाला बाहेर करणार। माझी एवढीच विनंती आहे की वारंवार ही वेळ येऊ देऊ नका। ते इव्हॅक्युएशन साठी जेव्हा आपल्याला स्थानिक प्रशासन विनंती करेल त्यांची मदत करावी, हीच माझी आव्हान आहे। आता कोल्हापूर आणि सांगलीचे जे टीम्स होते, 3 टीम आणि 2 टीम, तसेच लातूरचे जे टीम होते, ते कोल्हापूर आणि सांगली कलेक्टरशी बोलणं माझं झालं आहे। मी त्यांना विनंती केली की उद्या आणि परवा पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यांनी फ्रेश मॅन पॉवर आम्हाला दिलं आहे। ते फ्रेश मॅन पॉवर 20 लोकांचे मॅन पॉवर कोल्हापूरतून आणि 15 लोकांचे मॅन पॉवर सांगलीतून आमच्याकडे येत आहे। त्यानंतर आता जे आमच्याकडे मॅन पॉवर आहे कोल्हापूर आणि सांगलीत ते लोकांना मी रिलीफ करणार। आर्मीला मी विनंती केली होती, आर्मी उद्या दुपारी पर्यंत आमच्याकडे आहे आणि उद्या दुपारी आम्ही एक कॉल घेऊ, एक निर्णय घेऊ की त्यांना ठेवायची किंवा नाही ठेवायची। आर्मी जे आहे ते फर्स्ट रिस्पॉन्डर नसते। जेव्हा अति धोकादायक काही स्थिती निर्माण झाली, परिस्थिती निर्माण झाली, तेव्हाच आम्ही आर्मीला बोलवतो आणि मेजर जनरल त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे की जर आर्मीची आवश्यकता वाटली तर ते पुन्हा ते आर्मीला देणार, जर उद्या आर्मी परत पाठवण्याचा निर्णय झाला तर। आता थोडा मी रिलीफ पर्यंत येतो। आमच्या पोस्ट फ्लड पूर संपल्यानंतर, पाणी खाली गेल्यानंतर काय काय कार्य करावे लागेल आणि त्याबद्दल आम्ही काय काय करत आहोत, काय काय प्लॅनिंग आमची झालेली आहे, त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो। आता तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल तलाठी, वेगवेगळे जे राजकीय पक्षचे कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवी संस्थाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जे आम्हाला फीडबॅक मिळाला आहे त्यामध्ये जे सर्वात क्रिटिकल विषय आहे तो चाराचा आहे। आता चारासाठी जे पण नियम, शासकीय नियम आहे, ते शासकीय नियम मध्ये कसा सगळे जे आम्ही खरेदी करणार चाराची ते कसा बसवायचे, त्याच्या आमच्या ऑलरेडी उद्या 2-3 तास बसून आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे। आज सकाळी सांगोलातून 30 मेट्रिक टन चारा, आज दुपारी सांगोलातून 30 मेट्रिक टन चारा गव्हर्नमेंट डिपो मधून आम्ही आणण्यासाठी ऑलरेडी ट्रक पाठवला आहे। सांगलीच्या गव्हर्नमेंट डिपोतून चारा घेण्यासाठी आम्ही आज रात्री ट्रक पाठवणार। तसेच जवळपास 3-4 जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीच्या सोबत माझं बोलणं झालेलं आहे। प्रत्येक कुठे जे प्रायव्हेट लोक आहेत, हे सरकारी डिपो बद्दल होता सांगलीमध्ये, सांगली आणि महूद सांगोलामध्ये, बाकी कुठले जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट जे लोक आहेत ज्यांच्याकडे मूळ घासचा साठा आहे, त्याप्रमाणे मी मोठा ऑलरेडी प्रमाणात ते साठा लोकेट केलेला आहे आणि आज रात्री तिथे जे PDSच्या जे आमचे ट्रक असते त्या मार्फत आम्ही ते सगळे जिल्ह्यामध्ये पाठवून जवळपास उद्या माझ्याकडे 50 ते 60 मेट्रिक टन आणि त्यानंतर प्रति दिवस जवळपास 100 मेट्रिक टन चारा आम्ही आणू शकतो। प्रत्येक जे पूरग्रस्त गाव आहेत, ज्या ठिकाणी चाऱ्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी मी वाटप करणार। चारा वाटप समितीचा एक शासन निर्णय आहे, त्याप्रमाणे मी वाटप करणार। सगळे जे रेकॉर्ड आहेत ते सगळे रेकॉर्ड आम्हाला ठेवावे लागेल। चाऱ्याचा जो विषय आहे तो मला वाटतं की बऱ्यापैकी संपेल।